श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? खूप साऱ्या जणींची इच्छा होती की तो पंखा एकदा स्वच्छ करा, तर केलेला आहे. हा एवढा घाण झालेला होता ना, जसा लावला होता तसा आम्ही तो स्वच्छच केलेला नव्हता. घरामध्ये बघायला गेलं तर आता जवळजवळ 7 फॅन आहेत. 7 फॅनमधलं किती तुम्ही स्वच्छ करणार आहे आणि किती आही करणार आहे. उन्हाळ्याचा तर कंटिन्यूली फॅन सुरू असतो आणि उन्हाळ्यात सगळ्यात जास्त घाण होतो, इतर वेळी जास्त घाण होत नाही आहे. आणि हा तर लावला होता तेव्हापासून आत्ता पहिल्यांदा स्वच्छ केला म्हणायला हरकत नाही. ते पूर्ण खोललं. ऑनलाईन एक मी प्रोडक्ट मागवलेलं आहे, खूप बेस्ट प्रोडक्ट आहे मी तर म्हणेन. कारण का तर ते खास क्लिनिंगसाठी आहे, अशा क्लिनिंगसाठी जिथं हार्ड क्लिनिंग येते त्याच्यासाठी मागवलेलं होतं. नवीनच आहे ते, म्हणजे आपलं जे मी रेग्युलर वापरते त्याच्यामध्येच येतं, फक्त नाव वेगळं आहे. तर खूप छान आहे. एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की शेअर करेन. असो, आज सकाळी नाश्त्यासाठी मी बनवत आहे शिरा. शिरा एवढ्यासाठी बनवत आहे की बाहेरचं जे काय आहे ते स्पायसी, झणझणीत अशा गोष्टी खाल्लेल्या आहेत ना, त्यामुळे घरच्यांना असं वाटत होतं की बाबा थोडंसं गोड असावं. खारे को का पसंद है रे? फ्रेंच फ्राइज. अरे काय एवढं कच्च असलं कच्च खायचं आम्ही? हे मंदर अरे बदक वल्ल त्यात टाकायला लागलायस तेलात म्हणल्यावर. अरे देवा, किचन सगळं स्वच्छ केलेलं, सगळा किचन ओटा राड करून तुला तेलानं. त्यांना नाही मी नकोच मला बाबा. हे बघा थांब ऐक तरी. हो ऐक ना, हा बोलो. ते कपड्यावर घ्यायचं, ते पुसायचं. तुझ्या कुणी एवढं चिरलं होतं मोठं मोठं आर्यन शिंदे एकटंच येतोय, बनवाय चालू करतोय. तूच म्हणलीस की एकटं काय ते करतात असं स्वतःला. अरे असलं कर म्हणलं नाही तुला मी. ताक होत, थंड ताक होतं, ताक प्यायचं होतं जरा. तू तेल गरम करतोय, कुठं पोळलं, कुठं काय झालं, काय करायचं? मम्मी हा? फॅन काय आणलाय? काय फॅन काय तुझ्या कानाखाली उडवू का? तिकडे कुठं चालू केलंय काय? शपथ मला माहित नाही. काय तुला स्वतःच्या घरात पण माहित नाही मला. द्या, एक द्या फिरून. द्या 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 तिला एक टोला द्या जोरात. हा नवीन आहे का स्वच्छ केलेला आहे? तुला- तेच म्हणलं यार. तुला फॅन आहे घरात माहितीये का? हा ते माहिती आहे मला. मग काय माहित नव्हतं? अगं हा नवीनच दिसतोय ना, हा. एवढा स्वच्छ दिसायला लागला. रे चोर. ब्लॉग सुरू करायच्या आधी थोडंसं म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर करा. 99% जर ऑडियन्स म्हणायला गेला तर सगळा फिमेल ऑडियन्स आहे, म्हणजे आपल्या ताई आहेत. बघा, छोटा असो मोठा असो, पण माझ्यासोबत झालंय तर विचार केला की खूप साऱ्या ताईंच्या सोबत सुद्धा असं होऊ नये, किंवा होत असेल तर काय, याच्यासाठी मी शेअर करत आहे. गरमी एवढी प्रचंड प्रमाणात गरमी सुरू आहे. आता इथं जर बघायला गेलं तर बेडरूम 2 सोडल्या तर हॉल 2 जे आहेत, किचन आहेत, प्रचंड गरमी होते. आणि किचनवरती तर काम करताना असे घामाचे लोट सुटतात. गरमीच्या ह्याच्यामध्ये ना आपला फेस किंवा आपली स्किन जी आहे ते ऑइली होते. ऑइली झाल्यानंतर एकदम अशी त्वचा, आपली स्किन जड जड वाटते, हेवी वाटते. आपली ऑइली झालं की नाही, मला असं चेहरा माझा चिपचिपी झाल्यागत वाटायचा. मग काय करायचं, कंटिन्युअली मग फेस वॉश करा, तोंड धुवा, सारखं अंगावर पाणी घ्या. यामुळे काय झालेलं आहे की ड्राय पॅचेस येणं म्हणतात ना, तो प्रॉब्लेम मला झालेला होता. कारण बघा, आता आंघोळ करून जरी बाथरूम मधून आलं गार पाण्यानं तरी पण गरमी जाणवते, कुठं बाहेर गेलं गरमी जाणवते. आणि जेव्हाही कधी घाम आला म्हणलं की स्किन ऑइली झालेली आहे आणि जड जड वाटायला लागले. 2 ते 3 तासाला माझा फेस वॉश सुरू झाला. सतत फेस वॉश करायला लागला तर काय होतं की चेहरा आपला ड्राय व्हायला चालू होतो. म्हणजे ड्राय का व्हायला लागलेला आहे, हा प्रॉब्लेम आधी तरी नव्हता. मला तर माहितीये की बाबा मी गेले 2 वर्ष झाले क्युअर स्किन म्हणजे वापरते, त्याचा लाभ घेते. मग मी लगेचच जे काय माझा ऍप आहे त्याच्यामध्ये गेले. तिथे डॉक्टरांची टीम होती, त्यांच्याशी मी चर्चा केली या विषयावर. क्युअर स्किन ऍप हे घरातून जिथं आहे तिथून करावं लागतं. याच्यासाठी कुठे बाहेर जा, नंबर लावा, केस पेपर काढा वगैरे काही करावं लागलं नाही मला. डायरेक्टली ऍप ओपन केलं आणि मी चॅटिंग केली. त्याने लगेच सांगितलं की बाबा तुमच्या फेसचे फोटो मला पाठवा, कारण एआयच्या मार्फत ते पूर्णपणे स्कॅन केलं जातं. मग मी त्यांना माझे फोटो पाठवले. मग त्यांनी काय सांगितलं की बाबा तुम्ही घरामध्ये आहात, बरोबर, मग तुम्ही घरामध्ये आहात तर इंडोर सुद्धा सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हे कंटिन्युअली तुम्ही लावत राहा. असं नाही की तुम्ही बाहेर चाललाय मजेच लावा, असं नाही, घरामध्ये सुद्धा ते लावा. मी उन्हात चालले तरच मी सनस्क्रीन लावणार,
असा समज असतो, म्हणजे माझा पण तो होता. त्यांनी जसं सांगितलं त्याच्या हिशोबाने मी केलं, म्हणजे नलिनी मॅडम जशा सांगतील तशा पद्धतीने मी फॉलो केलं आणि बऱ्यापैकी मी सांगेन की जवळजवळ 95% मला जो माझ्या स्किनला जो आरामाचं काम आहे ते झालं. हाच एक फायदा आहे क्युअर स्किन डॉक्टरांचा. बघा, घरातल्या घरात आहे, प्रॉब्लेम आला, लगेच चॅटिंग केलं, लगेच तुरंत सोल्युशन म्हणतात ना, लगेच मिळवलं. आणि मी सांगू, असा ब्रँड मार्केटमध्ये कुठेच मिळणार. असं नाही की प्रोडक्ट विकले आणि जा तिकडं, असं नाही. प्रोडक्ट वापरलाय आणि काहीही प्रॉब्लेम आलाय, डायरेक्टली त्यांना चॅटिंग करायचं. कोणताच ब्रँड एवढं लक्ष देणार नाही. एकदम सिंपल प्रोसेस आहे. बघा, आता काही जणी असतील की ताई आम्हाला याचा लाभ घ्यायचा आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर सरळ तिथं जायचं, समोरचा एक साईडचा, असे 2 फोटो द्यायचे, करायचं काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, कशासाठी जोडलाय, कशासाठी आलाय तुम्ही, हे सगळं सांगायचं. एआयच्या मार्फत ते पूर्णपणे स्कॅन केलं जातं तुमचा चेहरा. त्याच्यानंतर तुम्हाला योग्य प्रोडक्ट दिलं जातं. तुमचे ड्राय असू दे, ऑइली असू दे, प्रॉब्लेम असू दे. आता नाही की पिंपल उठलेत आणि दुसरंच दिलेलं आहे, असं नाही. तुमच्या प्रॉपर स्किननुसार, म्हणजे तुम्हाला ज्याची गरज आहे ते प्रोडक्ट तुम्हाला रिकमेंडेड केलं जातं. प्रॉपर सर्टिफाईड डॉक्टरांची टीम आहे तिथं. महिन्याला तुमचं फ्रीमध्ये चेकअप होतं. प्रत्येक महिन्याला तुम्हाला समोरून कॉल येतो. तुमच्या हिशोबाने तुम्ही ते अटेंड करू शकता आणि म्हणजे तुमचे प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करू शकता. स्किनचा आपला ट्रॅक रेकॉर्ड ठेवला जातो. तुम्ही जेव्हा त्यांच्याशी जोडता तर प्रत्येक महिन्याला तुमचे फोटो घेऊन ते चेक केलं जातं, किती म्हणजे बदल झालेला आहे, किती तुम्ही समाधानी आहात, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. कुठल्याही फोटो द्यायला पैसे नाहीत, चॅटिंगला पैसे नाहीत, जो काही महिन्याचा तुम्हाला म्हणजे पुन्हा चेकअप आहे त्याला पैसे नाहीत. जेव्हा तुम्ही प्रोडक्ट घेता त्याच वेळेला तुम्हाला पैसे पे करायचे. तोपर्यंत तुम्हाला 1ही रुपया पे करायचा नाही. प्रोडक्टचेच फक्त पैसे आहेत, बाकी सगळ्या गोष्टी पर मंथ फ्रीमध्ये. डाएट प्लॅन दिला जातो, कस्टमाइज केलेला डाएट प्लॅन सुद्धा मिळतो. याच्यामध्ये किती पाणी पिणं गरजेचं आहे, किती खाणं गरजेचं आहे, काय काय खाल्लं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपली स्किनची काळजी घेतात. त्यावेळेला आपणही तेवढंच लक्ष देतो ना आपल्या स्किनकडे. आणि यासाठी कुठे बाहेर जा, काय करा, वेळ काढा, पैसा घालवा, काही नाही. बाहेर जर तसं जर बघायला गेलं तर पर महिन्याला केस पेपर नवीन असतो. इथं तसं काही. माझा बिफोर आणि आफ्टर जर तुम्ही बघितलं तर खूप बदल आहे. खूप स्पॉटमध्ये तुम्ही फरक बघू शकता. तुम्हाला पण क्युअर स्किनशी जोडायचं असेल, तुमचे खूप सारे प्रॉब्लेम असतील आणि सोल्युशन पाहिजे असेल तर लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सोबत कमेंटमध्ये पिन केलेली आहे. आता जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला जवळजवळ 300 रुपयाची सूट मिळणार आहे. माझा कुपन कोड आहे PRANJL प्रांजल 100. हा जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला 300 रुपयाची सूट मिळेल. आणि क्युअर स्किन प्रोडक्टची प्राइस असणार आहे मिनिमम 2200 पर्यंत तुम्हाला हे प्रोडक्ट मिळू शकतात. बोर्ड सगळे पुसून द्याल, एवढा विचार कशाला लागतोय. हे बघा, ही सगळी भांडी मी आज घासलीत. हे बघा, हे टोटली भांडी आज घासलेले. हे टोटली आहे ना आज क्लीन करून घेतलंय. आज देवपूजा सगळे आपल्या किट्टोराणीने केली. फुलं जी वाहिलेत म्हणता, उद्या सकाळी ना ही फुलं काढूस तर का फुरं होणार आहे. फुलंच फुलं वाहिलेले आहेत. काय झालं? एखाद्या माणसाला थापा इतकं मारू नये की एखाद्या माणसाला हे व्हावं, काय झालं? असं मनापासून दुःख व्हावं. का? जे तू भांड्यांबद्दल बोललीस ना, मग मी समय मी घासले, ते देवाचं भांड मी घासले. समय तू घासल्यास म्हणून ती चकचका नाही. शेफला इथं त्रास करू देऊ नका. जावा इकडं. असला कसला शेप आहे? कच्चं तळल्याला तर कच्चं. ए पंखा बंद कर ग, स्पीड मध्ये तळायचं असते बाळा. आता तू एवढं उभारून तळायला लागला. यात खाणारी किती जण आहे? 4 जण आहे ते. मग बरे माझा मीच करणार. अरे होय की, पण खाणारी 4 जण आहे ती किती नाकाला येणार ते? ते नाकाला 1-4 येणार. ओ झालं का बाळा? अरे मला किचन मध्ये काम आहे, स्वयंपाक करायचा आहे. का रे नाटक म्हणजे मी स्वयंपाक करत प्लेट पोहे खाल्ल्यात सकाळपासून. कसं करते बघितलं का? मी काय मी पण असंच बनवत असताना येतोय आणि मांजरावाने घेऊन जातोय. जरा चुनू मुनू करत. मी पण त्याची जागा झालो. तू आपलं शेफ होतस का? शेफ होतस का? झालं का नाही? बस की नाही. थांब ना मम्मी, मी शेफ आहे इंटरनॅशनल. तुझा दिसला शेफ. सगळा माझा गॅस पूर्ण तेलकट करून टाकला. तुझी गॅसची चुकी. गॅसवर बनवत नाही मी, त्या ह्याच्यावर बनवतोय, हे स्टँडवर बनवतोय. मग स्टँड आगीवर बनवतोय. आगीवर बनवत असलं ती ठेवलंय कोणी सगळं? ठेवले पण म्हणजे तेल सगळं निघायला.
गरम होतंय का? घाम कसला सुटलाय? आता कळलं का मम्मी कशी काम करते? काय नाही काय कळलं नाही? कर, संध्याकाळी स्वयंपाक पण कर. ओके. कडे पडत्या, कडे पडत्या, पडत्या. पडत्या कडे जायला लागले. बाया गॅस बंद कर. बंद करायचा शेवटला आले की. बंद नाव आहे. बंद कर. हा असं थोडस झाडायचं. हा 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 कळतंय की चांगलं. आईच्या माग घुटमुळायचं. इंटरनॅशनल आहे बाई. इंटर. काय आहे? हा? काय आहे तू? मी माणूस आहे. दीदी दीदी पासून ओढून गेली. थांब हे. आगे. म्याऊ. करतच 4 वेळा पाडले आता ते. अरे काय नक्की ना की जरा गप्प बसला की तिकडं. काढकी ये. अरे काढ की बास की. हा मोदीजी सांगितले तेल वाचवायचं. दीदी मला हसायला. ही तळून सोडते आणि दीदी एक 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 वडायला. चांगलं भैया, पोरगी सपवायला येते वर. गाडी. एक एक खाऊन बघा. गरम आहे. गरम आहे. गचाले ते सांगा. मस्त. बटाटा चिरलाय आणि तळलाय. त्यात काय एवढं? मला पण देणार. तू का टाकलंस? मला नको आहे. बस 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 बस. ओके. काय फरक पडतो? नसते. मला पोट करते ना. अरे दे ना एखादं. मी तोंड घालायला पण मागं पुढे बघू शकत नाही. हा पोरग्याने एवढं मेहनतीने केलं आणि त्याच्या हा खा बाळा खा 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 खाल्लं. आरूला ना नुसतं काहीतरी बनवच म्हणायचं सुरू होतं त्याचं. कारण त्याला तेवढंच पाहिजे असतं. मग ते सगळा पसारा झालेला असतो ना, तो आपल्याला आवरायला लागतो. त्यामुळे मला या लोकांचं काही परवडत नाही. पण ठीक आहे, शिकतात. याशिवाय तर शिकणार कशी? भरपूर भाजी करत आहे. तुम्ही म्हणसाल ताई काय गाव जेवण आहे का काय गं एवढी भाजी करत आहे? वांगी तर बघा कमीत कमी 7 ते 8 लोकांची वांगी आहेत ही. प्रत्येकी एक एक धरलं, रस्सा धरला तर ओके होतं ना. तर माझं जेवण जे आहे ते 2 टाईमचं जेवण असणार आहे. त्याच्यासाठी मी म्हणजे पूर्ण भरपूर सकाळ संध्याकाळ होईल ह्या हिशोबाने मी आमटी बनवत आहे. आता आरूनं जे तळलेलं तेल होतं त्याच तेलामध्ये मी शेंगदाणे जे आहे ते भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडेसे पापड पण भाजून घेतले. कारण पापड चटणी किंवा असंच जरी तळून व्यवस्थित म्हणजे कॅरीबॅगमध्ये घालून किंवा प्लास्टिकच्या चांगल्या डब्यामध्ये थंड करून घातले तर व्यवस्थित टिकतात. आणि आधीमध्ये कधी कोणाला पापड लागले तर होऊन जातात. हे पापड मला आवडले बरं का. ते जे पापड आहेत उडदाचे ते पण छान आहेत. याच्यामध्ये ना तिखट त्यांनी हिरवी मिरची वगैरे जिरं असं टाकलेलं आहे. त्यामुळे ह्या पापडाला चव जी आहे त्या पापडापेक्षा जास्त आहे. अगदी कोरडे जरी खाल्लं तर तुम्हाला असं काहीतरी वेगळं खाल्लेल्याचं फिलिंग येतं. नुसतं पापड खातोय असं वाटणार नाही आहे. तर पापड तळून घेतले, शेंगदाणे भाजून घेतले, त्याच्यामध्ये थोडेसे तीळ घातले, कांदा व्यवस्थित तेलामध्ये अगदी म्हणजे खरपूस पद्धतीने भाजून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये ना सगळी वांगी जी आहेत ते टाकली. थोडंसं मीठ टाकायचं, तेलामध्ये वांगं भाजून घ्यायचं सुरुवातीला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्येच पाणी ओतायचं आणि तोच रस्स्याला आपलं जर वापरलं सेम गावाकडच्या पद्धतीनं जे आपण गावरान वांगं खातो ना तशी चव येते. शेवटी पाण्याला पण फरक असतो बरं का. काय कोणास ठाऊक पाण्याचा सुद्धा फरक येतो आमटी चवीला होणं. आता व्यवस्थित सगळ्या अंगाने मी भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी ओतलेलं आहे थोडंसं पाणी. आता याला उकळी येऊ देणार, झाकून ठेवणार. म्हणजे का तर ज्यावेळेला तिकडे मसालाच माझा तयार होतोय त्याच वेळेला इकडं वांगं पण ऑलरेडी शिजलेलं असणार आहे. तोपर्यंत लगेच पीठ मळून घेतलं. चपात्याही माझ्या 2 टाईमच्या असणार आहेत. आजचा स्वयंपाक जो असणार आहे तो 2 टाईमच्या हिशोबाने असणार आहे. त्यामुळं ते पण करून घेतलं, हे पण करून घेतलं. आता मसाल्यामध्ये जर तुम्ही पाहिलेलं आहे खूप कमी पदार्थ मी ॲड केलेले आहेत. याच्यामध्ये जास्त काही मी कुटाणा केलेला नाही. तेच वाटण व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतलं. याच्यामध्येच आपले बेसिक मसाले, धणा पावडर, जिरा पावडर, थोडंसं हिंग आपल्या रोजच्या जेवणामध्ये खूप कमी प्रमाणात खा. हिंगाचा वापर जेवढा कमी करचाल तेवढा आरोग्यासाठी चांगला आहे. बरेच जण म्हणतात की बाबा जास्त पण असावं, पण नाही, लिमिटमध्ये असावं. सगळे मसाले टाकले, थोडंसं भाजून घेतलं.
7ला नाही का जमणार? अरे तुला 7ला सोडायला मी कामावर जाणार. बरं थांब ना, खाऊन जा पापड. पापड खा की. अरे कुठे रे? अरे इथंच होतं की. मसाला भाजला की व्यवस्थित त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं. रसादार भाजी कुठलीही बनवायचं असू दे, त्याला शक्यतो गरम पाणी जर वापरलं तर कधी बघा ती जी भाजी आहे त्यातला रस्सा जो आहे तो चवीला होतं. दूध थोडंसं साठलेलं होतं 2 दिवसाचं. म्हटलं काय करायचं त्या दुधाचं, तर आज विचार केला कस्टर्ड बनवून ठेवूया, म्हणजे कसं की ते पण 2 टाईम होईल कस्टर्ड. असो, आता हे सगळं मी तर ॲड केलेलं आहे. एवढी भाजी झालेलं आहे बघा. आता संध्याकाळचं खातील, उद्या सकाळचं, ह्या हिशोबाने मी बनवून ठेवलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. याच्यामध्ये आता वरून मी काहीही टाकलेलं नाही. असाच कट जो आहे तो वरती राहू द्यायचा. कधीही भाजी म्हणजे आमटी जी आहे ना, अशी एकदम लगेच फुटू द्यायची नाही पहिल्या उकळीमध्ये, नाहीतर मग ती तर्री निघून जाते. दुसऱ्यांदा ठीक आहे, उकळली तर तरी राहते तशीच, पण शक्यतो पहिल्यांदा तरीवर येते ना, तर लगेच गॅस बंद करून ठेवायचा आणि नंतर मात्र एक उकळी काढायची, जेणेकरून मग ती तरी फुटणार नाही. हे बघा इथं हे असं आलं ना, थोडंसं बंद करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आणि उकळवायचं, म्हणजे तरी पण राहते, चवीला पण राहतं, दिसायला पण छान राहतं. असो, कस्टर्ड पण मी लगे हात बनवून घेतलं. किचनमधनं आल्या. कशाला एक्स्ट्रा करतेस? अरे आणि उद्याच्याला काय करायचं मग जेवणाचं? सकाळचं तरी सकाळचंच की, सकाळच्या दोघांच्या 2-2 4 एक्स्ट्रा, कळलं का? माझी काय नको. तू तिकडं तर करते. हा त्यावर ते म्हणतात ना, आंघोळ केलेला प्रकार असतो ना, तो किचनमध्ये होतोय. आता काय जणी म्हणतील की एसी बसवून घ्या, ते किचनला नाही दार एक्झॉस्ट बसवाय पाहिजे. एकदम माझं एक्झॉस्ट चालू केलं. गरम होत नाही तुझ्यात? सागरनं फॅन बसवलाय, त्यानं तिथंच पहिला सिस्टम करून कोपरा काढून घेतला होता सागरनं. एवढं ठेवायचे का? एक एक ठेवायची. अरे वाऱ्यानं सगळं फोडणी तोंडावर येते, मग चिमणीचा काय उपयोग? चिमणीचा काय उपयोग? जाऊन आंघोळ करायची. ताटं केलेत, लागलेत जेवायला. किटो लागले आहे चपात्या करायला. पीठ झालंय पातळ. किटो मध्ये कसलं मळले ग पीठ, चपातीची येईल ना, पण आता लेकीने केलेली गरम गरम चपाती खायचं आमच्या नशिबात आहे, त्यामुळं आम्ही खातो चपाती. पातळ कडून मस्त चपात्या करते. तर ही एक्स्ट्रा कणिक मळलेली आहे. सकाळच्या चपात्या आताच करून ठेवायचे, कारण नसल्यामुळे त्याला